माननीय सदस्यांनी सांगितल्याप्रमाणे पहिला टप्पा झाला, त्या ठिकाणी काही लोकांची अडचण झाली, काही ठिकाणी निकृष्ट दर्जाचं बांधकाम पण झालेलं आहे, निश्चितपणे त्याची नोंद घेतली जाईल। आता दुसरा टप्पा आहे, SRAनी DB रियालिटी नावाच्या एका कंपनीला दिला, परंतु त्याच्यामध्ये एअरपोर्ट अथॉरिटीनं त्या ठिकाणी आक्षेप घेतलेला आहे, हाईट रिस्ट्रिक्शनचा, आणि आता त्या ठिकाणी 6 मजले 11 मजले अशा प्रकारची त्या ठिकाणी परवानगी मिळू शकते, परंतु आता तो कॉन्ट्रॅक्टर ज्याला जबाबदारी दिली तो त्या मानसिक स्थितीमध्ये नाही, आणि म्हणूनच म्हाडाच्या माध्यमातून ही घरं बांधण्याकरता निश्चितपणे केलेलं आहे। आणि त्याच्याकरता म्हाडाच्याकडे उपलब्ध असलेली मुंबईतली जागा, त्याच्या व्यतिरिक्त ठाणे जिल्ह्यातल्या जागा याच्या अनुषंगानं राहिलेल्या उर्वरित लोकांना त्या ठिकाणी घरं देण्याचा शासन निश्चितपणे प्रयत्न करणार आहे।